स्विगी डिलिव्हरी रायडर्स स्ट्राईकवर. स्विगी अंतर्गत कार्यरत डिलिव्हरी रायडर्सनी विविध मागण्यांसाठी नाशिकच्या कॉलेज रोड परिसरात काही वेळ काम बंद आंदोलन करत निषेध नोंदवला. प्रति किलोमीटर दर वाढवावा, 3-4 किलोमीटरपेक्षा जास्त पिकअप ऑर्डर्स बंद कराव्यात, इन्सेंटिव्ह वाढवावे, तसेच अडचणीच्या वेळी वेळेवर सपोर्ट द्यावा, अशा प्रमुख मागण्या रायडर्सनी केल्या आहेत. मागण्या मान्य न झाल्यास यापुढे आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे. स्टार वन महाराष्ट्र न्यूजसाठी इरफान पठाण, नाशिक. मी अनेक दिवसापासून स्विगी कंपनीमध्ये काम करत आहे. बऱ्याच दिवसापासून स्विगी कंपनीमध्ये मी ही गोष्ट बघितली, म्हणजे कमीत कमी पैसे देऊन आम्हाला एक ऑर्डरचा हेतू भेटतो. ज्या ठिकाणी आम्हाला 10 रुपये प्रति किलोमीटर पाहिजे त्या ठिकाणी आम्हाला तसा पेआउट भेटत नाहीये आणि आम्हाला म्हणजे कमीत कमी पिकअपला पण 4-4, 5-5 किलोमीटर जावं लागतंय. दरवेळेस हीच कंडिशन आहे नाही का, म्हणजे दरवेळेस 4-4, 5-5 किलोमीटर पिकअपला जाऊन सुद्धा आम्हाला 25 आणि 30 रुपये भेटतात. आता तुम्ही सांगा, म्हणजे आम्ही काय खिशातून पैसे घालायचे का? ही जी ऑर्डर आम्ही देतोय तर आम्ही खिशातून पैसे घालून, पेट्रोलला पण आमचेच पैसे, सगळ्या गोष्टींना आमचेच पैसे. तर या गोष्टीमुळं पेट्रोलचा पण पेट्रोलचा पण पैसे दिवसांदिवशी वाढत चाललेले, सगळे रेट वाढत चालले, सगळ्या गोष्टींचे भाव वाढतात आणि आम्हालाच का बरं कमी पैसे भेटतात? प्रत्येक वेळेस आम्हालाच पैसे कमी देते कंपनी. आणि स्विगीमध्ये म्हणजे असं झालंय की आम्ही म्हणजे लाचार मजबूर होऊन काम करतोय. तर हे व्हायला नको, त्यासाठी आम्ही एक स्ट्राईक केलेली आहे पूर्ण नाशिकमध्ये आणि पूर्ण ऑल ओव्हर इंडियामध्ये. ही स्ट्राईक आज चालू आहे, आज 25 तारीख. आणि ही स्ट्राईक म्हणजे आमच्या भविष्यासाठी नाही का, आमचे घरदार याच्यावरती चालतात. आजच्या कंडिशनला आम्ही जेवढे पण आहेत तिथं सगळ्यांचे लोकांचे म्हणजे मुलं बाळ आहे ते पोट भरण्यासाठी हे काम करतात. आणि मला म्हणजे माझं बोलण्याचं म्हणजे मतलब हे एकच आहे की आम्हाला न्याय भेटला पाहिजे, या हेतूने आम्ही हा स्ट्राईक केला होता. धन्यवाद. दिवसापासून ही कंपनीकडून होणारा जो छळ आहे तो आम्ही सर्व स्विगी रायडर्स हा सहन करतोय. आम्ही बऱ्याच दिवसापासून कंपनीचे जे आमचे प्रतिनिधी आहेत अब्बू, आशुतोष यांना ह्या सर्व बाबी यांच्या निदर्शनात आम्ही वारंवार आणून देखील सुद्धा आमच्या ज्या मागण्या आहेत त्या कंपनीपर्यंत आतापर्यंत यांनी पोहोचवलेल्या नाहीयेत. ना इलाज असतो आम्हाला सर्वांना मिळून आज स्ट्राईक करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे. तरी सुद्धा आम्हाला डिपार्टमेंट कडून आणि इतर बऱ्याच लोकांकडून चांगल्या प्रकारे सहकार्य मिळत आहे. तर आम्हाला आमची मागणी अशी आहे की कंपनीने आम्हाला आमचा हक्काचं जो मंच आहे, जे हक्काचे जे पैसे ते आम्हाला ऑर्डर प्रमाणे कंपनीने त्वरित आम्हाला लागू कराव्यात आणि लवकरात लवकर आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात, हीच आमची सर्वांकडून मागणी आहे. आमच्या मागण्या अशा आहे सर की किलोमीटर 10 रुपये प्रमाणे आम्हाला या ठिकाणी पैसे देण्यात यायला पाहिजे. रिटर्नला आम्हाला प्रॉपर पैसे मिळायला पाहिजे. जसं उदाहरणार्थ आम्ही जर इथून मसरूरला गेलो तर मसरूरचे आम्हाला फक्त 50 रुपये देण्यात येतात आणि इथून तर मसरूरचं अंतर आहे कमीत कमी 8 ते 9 किलोमीटर. 8 ते 9 किलोमीटरचे आम्हाला फक्त 50 ते 45 रुपये भेटतात. शिवाय आम्ही तेही मान्य करतो, ती ऑर्डर इथून घेतो, मसरूर पर्यंत नेतो आणि तिथून परत आम्हाला रिटर्नला ऑर्डर काही वेळेस येते तर नाही पण येते. पण ज्या वेळेस आम्हाला येते तर तिथून रिटर्नची ऑर्डर आम्हाला फक्त 20 आणि 25 रुपयाची भेटते. ही आम्हाला कंपनीकडून अपेक्षा नाही. जर आम्ही इकडून 50 रुपयाने गेलेलो तर तिकडून पण आम्ही 50 रुपयाने आलो पाहिजे, ही आमची इच्छा आहे. तर असे बरेचसे आमचे छोट्या मोठ्या समस्या आहेत. या आम्ही कंपनीचे जे आमचे प्रतिनिधी अब्बू आणि आशुतोष याच्या कानावर आम्ही वारंवार या गोष्टी घालत असतो. यांनी जर तुम्हाला त्यांचं व्हॉट्सअप जर चेक करायचं असेल तर दिवसभरामध्ये आमचे कमीत कमी 50 ते 100 लोकांचे यांना याच गोष्टीवर आम्ही यांना व्हॉट्सअप केलेलं असतं, पण यांनी आतापर्यंत कोणत्याही प्रकाराची दखल घेतलेली नाहीये. तसंच आज पण या ठिकाणी ते आम्हाला समजवण्याचा प्रयत्न करत होते की आम्ही तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या कंपनीपर्यंत पोहोचवतो. पण याच्या अगोदर आम्ही गेल्या 5 ते 6 महिन्यापासून याच मागण्या आम्ही त्यांच्या समोर लावून धरलेल्या आहेत, त्या आतापर्यंत मार्गी झालेल्या नाहीयेत. तर ते आज होतील याची पण आम्हाला अपेक्षा नाही. तर ना इलाज असतो आम्हाला सर्व रायडरांना आज स्ट्राईक करण्याचा आम्ही ठरवलेला आहे. तर आमचा आवाज कंपनीपर्यंत जात नाहीये, म्हणून आम्ही तुम्हाला विनंती करतो की आमचा आवाज कंपनीपर्यंत जावा आणि आम्हाला न्याय मिळावा आणि तुमच्याकडून हीच आम्ही अपेक्षा करतो.